नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ क्रमांक 7 खडक व खडकांचे प्रकार यावरील संपूर्ण स्वाध्याय आज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे, त्यामध्ये प्रश्न अ त्यामध्ये दिलेला आहे, नदीमध्ये वाहून नेणारी वाळू कशी तयार होते, ती कुठून येते याविषयी माहिती घ्या। उत्तर, नदीमध्ये पाणी प्रवाह सतत वाहत असतो। या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीत किनारी असलेल्या खडकांची झीज होते। पाण्याच्या वेगाने हे खडक फुटतात, त्यांचे छोटे छोटे तुकडे होतात आणि हे तुकडे प्रवाहाबरोबर वाहत जाताना त्यांचे बारीक कणात रूपांतर होऊन वाळू तयार होते। अशा प्रकारे नदीमध्ये तयार झालेली वाळू ही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत येते। ब खालीलपैकी कोणकोणत्या वस्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत? तर बघा, ताजमहल, रायगड किल्ला, लाल किल्ला आणि वेरूळची लेणी। तर उत्तर आहे आपलं रायगड किल्ला। नंतर बघा क फरक नोंदवा। अग्निजन्य खडक व स्तरित खडक। आपल्याला पहा, एका साइडने अग्निजन्य खडक दिसत आहे आणि एका साइडने स्तरित खडक दिसत आहे। तर बघा, पहिले आपण सर्वात प्रथम अग्निजन्य खडक पाहूया। तर त्याच्यामध्ये दिलेले आपल्याला पहिलं, अग्निजन्य खडक हे एकजिन्सी दिसतात। दुसरं, अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही। तिसरं, अग्निजन्य खडक हे वजनाने जड असतात। चौथं, बेसाल्ट खडक हे अग्निजन्य खडकांचे उदाहरण आहे। आता बघूया स्तरित खडक। तर बघा, त्यामध्ये दिलेलं आहे, स्तरित खडकांमध्ये गाळांचे थर स्पष्टपणे दिसतात। दुसरं, स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात। तिसरं, स्तरित खडक हे वजनाचे हलके असतात। चौथं, वाळूचे खडक, चून खडक, पंचाश्म प्रवाळ ही गाळांच्या खडकांची उदाहरणे आहेत। नंतर बघा दुसरं, स्तरित खडक व रूपांतरित खडक। तर बघा, स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात। स्तरित खडक हे वजनाचे हलके असतात। स्तरित खडक हे ठिसूळ असतात। वाळूचा खडक, चून खडक, पंचाश्म प्रवाळ ही गाळाच्या खडकांची उदाहरणे आहेत। नंतर रूपांतरित खडक। तर रूपांतरित खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत। रूपांतरित खडक हे वजनाने जड असतात। रूपांतरित खडक हे कठीण असतात आणि संगमरवर, हिरा, स्लेट ही स्तरित खडकांची उदाहरणे आहेत। नंतर अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक। बघा, अग्निजन्य खडक कठीण असतात। स्तरित खडक हे ठिसूळ असतात। अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत आणि स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात। अग्निजन्य खडक हे वजनाने जड असतात। स्तरित खडक हे वजनाने हलके असतात। बेसाल्ट खडक हे अग्निजन्य खडकांचे उदाहरण आहे आणि वाळूचा खडक, चून खडक, पंचाश्म प्रवाळ ही गाळांच्या खडकांची उदाहरणे आहेत। महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? तर मध्य महाराष्ट्र मध्ये बेसाल्ट व ग्रेनाइट, दक्षिण कोकण ग्रेनाइट व जांभा खडक, विदर्भ ग्रेनाइट। अशा प्रकारे आपल्याला पाठ नंबर 7 होता, त्यावरील आपण संपूर्ण स्वाध्याय आज बघितला। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायचे विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।